विदर्भ, अंदाज तोच वृत्त नव्हे। आर्वी येथील नगर परिषद निवडणुका आटोपल्या, पण या निवडणुकीत पडलेल्या भाजपच्या 4 महिला उमेदवारांनी भाजप आमदार दादाराव केचे यांना रस्त्यात घेराव टाकत पराभवाचा जाब विचारलाय। आमदार दादाराव केचे यांनी भाजप विरोधी प्रचार केल्याचा आरोप करीत वाद घालत आलाय। यावर दादाराव केचे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली, तर दुसरीकडे विविध राजकीय पक्ष व संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढून या घटनेचा निषेध केलाय। या प्रकारामुळे आर्वी येथील भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे। यामागे राजकीय षडयंत्र असून हा प्रकार घडून आणण्यात मोठे नेते असल्याचा आमदार दादाराव केचे यांनी आरोप केलाय। मी ताकदीने भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम केले, मला राजकीय जीवनातून नेस्तनाबूत करण्यासाठी हा प्रकार केला आहे। काही नेत्यांनी हे षडयंत्र घडून आणल्याचा दादाराव केचे यांचा आरोप आहे। या प्रकरणी कार्यवाही व्हावी अशी मागणी आमदार दादाराव केचे यांची केली आहे। तिथं आर्वी शहरामध्ये 4 प्रभागामध्ये सारखं फिरून रातचा दिवस दिवसाची रात्र करून प्रत्येक उमेदवारासाठी आम्ही घरापर्यंत पोहोचलो, मतदारांना विनवणी केली आणि त्या आधारावरच साधारणतः प्रभाग क्रमांक 7चे दोन्ही, प्रभाग क्रमांक 11चे दोन्ही, प्रभाग क्रमांक 9चे दोन्ही आणि प्रभाग क्रमांक 3चे 1 असे उमेदवार मी स्वतः विनवणी करून मतदारांना हात जोडून हे उमेदवार निवडून आलेत। ज्या ज्या उमेदवारांनी मला त्या ठिकाणी बोलावलं आहे त्या ठिकाणी आम्ही गेलोत आणि पद्धतशीर रितसर पक्ष म्हणून आम्ही सर्वांचा प्रचार केला आणि चांगलं यश या नगरपालिकेमध्ये साधारणतः 14 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेत आणि नगराध्यक्ष निवडून आलेत। अशा पद्धतीचं पूर्ण बहुमतासह सत्ता त्या ठिकाणी प्रस्थापित झालेली आहे। एवढंच नव्हे तर काही कुटील राजकीय ज्या महिला, ज्या सारिका लोखंडे, मनीषा बावणे, शुभांगी भिवगडे, लक्ष्मी घाटनासे यांना कुठंतरी फूस देऊन की दादाराव केचेंनी तुमच्या वार्डात येऊन तुमच्या विरोधी मतदान केलं, तुम्हाला अश्लील प्रकारे काहीतरी बोलले, अशा माध्यमातूनच काल राजकीय नेत्यांच्या माध्यमातून एक षडयंत्र आखलं गेलं। सर्वांना डॉक्टर पावळे साहेबांच्या दवाखान्यासमोर एकत्रित केलं आणि मी दररोज चौकात राहतो आहे। चौकातून माझा पुतण्या काल सिरियस अवस्थेमध्ये डॉक्टर पावळेकडे भरती होता। पावळे करून मी निघाल्यानंतर मला सडकेपर्यंत येऊ दिलं आणि तिथेच माझी चाबी, गाडीची चाबीसुद्धा घेतली गेली, तिथं अडवलं गेलं आणि अश्लील प्रकारे शिवीगाळ, कधीच माझ्या जीवनामध्ये कोणी शिवीगाळ केलेली नाही, एवढी मोठी शिवीगाळ त्या एवढ्या महिलांनी केली आहे। त्या माध्यमातूनच त्यांचा रिपोर्टसुद्धा पोलीस स्टेशनला दिलेला आहे आणि या माध्यमातून असं षडयंत्र केवळ दादाराव केचेचं राजकीय वजन वाढू नये या भावनेतूनच हा षडयंत्राचा हा भाग काल दिसून आलेला आहे आणि त्या महिलांचा मी या ठिकाणी आणि काल झालेल्या घटनेचा निश्चितच निषेध करतो आहे। रात्री साधारणतः 11च्या दरम्यान तक्रार दिलेली आहे, सगळे पोरं गेलेले, मी तर गेलो नाही, सर्व पोरांच्या माध्यमातून तक्रार दिलेली आहे माझ्या नावाचीच। त्यांचं म्हणणं आहे की मी कुठंतरी शिवीगाळ केली आहे आणि आमच्या विरोधात फिरलेले आहे। असं कधीही घडलं नाही, कोणी त्याचा प्रूफ द्या की दादाराव केचेबा विरोधात मतदान मागितलं आहे म्हणून। त्यांना कोणतरी षडयंत्राचा भाग आहे, कोणतरी फूस देऊन तुमच्या विरोधात दादाराव केचे फिरलेले आहे, अशा पद्धतीचं त्यांनी वातावरण निर्माण केलेलं, म्हणून हा प्रकार राजकीय प्रकार घडवण्याचा प्रयत्न काल झालेला आहे। यामध्ये राजकारणातील मोठ्या नेत्यांचा भाग आहे। या महिलांना वेगळ्या पद्धतीनं आम्ही दाखवून हा प्रकार घडवण्याचा प्रयत्न केला। अंतर्गतच आहे, पक्षांतर्गतच नेत्यांचा यामध्ये मोठा हात आहे। त्यांनीच या महिलांना फूस देऊन असाचा प्रकार करा जेणेकरून यांची राजकीय कारकीर्द संपली पाहिजे, अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु आर्वीतील जनता समजदार आहे की दादाराव केचे कसा वागतोय लोकांसोबत, याबाबत दुसरं सांगण्याचं काही कारण नाही। कसं आहे, काही नागपूरचं या ठिकाणी पार्सल आहेत, जे निवडणूक आली
की नागासारखी गुंडाळी घेऊन तिथं बसले राहतात आणि त्या माध्यमातूनही ते षडयंत्र याच पद्धतीनं ह्या महिलांसुद्धा त्यांच्याच ऑफिसला नेहमी जातात आणि ते एक षडयंत्र आहे. पुढची काय भूमिका? नाही, पुढची म्हणजे आता हे कारवाई झाली पाहिजे हेच भूमिका आहे. आज काही सर्वपक्षीय एकच नाही, मग त्यामध्ये राष्ट्रवादी सुद्धा आहे, रिपब्लिकन पार्टी आहे, काँग्रेस आहे, ह्या सर्व पक्ष भारतीय जनता पार्टी या सर्व पक्षाच्या माध्यमातून आरवी बंदची हाक सर्व कार्यकर्त्यांनी दिलेली आहे. या ठिकाणी होणार आहे. आर्वी येथे घडलेली घटना ही दुर्दैवी असल्याचे आमदार दादाराव केचे यांनी म्हटले आहे. निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहावे अशी कार्यकर्त्यांची भावना असते, पण आर्वीत काही नेत्यांबद्दल कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता, त्याचा उद्रेक झालाय. या नेत्यांच्या समर्थनार्थ काही राजकीय पक्षांनी मोर्चे काढले, त्यावरून यांच्यात छुपी युती असल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप देखील आमदार सुमित वानखडे यांनी केला आहे. नाही, निश्चितच कालची झालेली घटना दुर्दैवी आहे. ती टाळता आली असती. निवडणुकीमध्ये ही निवडणूक कार्यकर्त्यांची होती आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये नेत्यांनी पाठीशी उभं राहावं ही प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे. परंतु काही नेत्यांबद्दल कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता, त्याचा उद्रेक झाला. परंतु पक्षाच्या स्तरावर याचं निश्चितच निराकरण झालं असतं. कालच्या या घटनेमुळे काँग्रेस असतील, तुतारी असतील या पक्षांचे आणि भारतीय जनता पार्टीतील काही नेत्यांची छुपी युती उघड झालेली आहे. आपण पाहू शकता की या नेत्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस आणि NCP मोर्चे काढत आहेत. हे अत्यंत आश्चर्यकारक आहे.